विज्ञानाची जादू. लेखक अक्षय ठोंबरे. अभिवाचक विशाखा कुलकर्णी. विज्ञानाची जादू. 26 जानेवारीची ती प्रसन्न सकाळ. शाळेच्या मैदानात फक्त तिरंग्याचा अभिमान आणि ढोल ताशाचा नादच नव्हता, तर हवेत एक वेगळीच उत्सुकता तरंगत होती. नुकताच ध्वजारोहण सोहळा पार पडला होता. राष्ट्रगीताचे गांभीर्य आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. मुख्याध्यापकांनी विज्ञानावर छोटेसे भाषण केले आणि शेवटी जाहीर केले, आजचा फनफेअर आता सुरू होत आहे. शिस्तबद्ध रांगा क्षणात विरघळल्या आणि मैदानाचे रूपांतर एका रंगीबेरंगी जत्रेमध्ये झाले. पण या सगळ्यात चर्चा होती ती फक्त एकाच गोष्टीची, स्टॉल क्रमांक 7. एकीकडे बक्षीस वितरणाची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे मुलांचे छोटे छोटे घोळके तयार होत होते. कुजबूज, हशा, अंदाज सगळं एकाच वेळी. तेवढ्यात प्रिया मुक्ताला सांगत होती, अगं ऐकलंस का? काय? मुक्ताने विचारलं. स्टॉल क्रमांक 7 वर काहीतरी अशक्य घडणार आहे म्हणे. अशक्य म्हणजे? मुक्ताचे डोळे चमकले. कोणी म्हणतंय तिथे बॉल हवेत तरंगतो, कोणी म्हणतंय भुताटकीच असणार आहे त्या स्टॉलवर. मागून रोहन विचारतो, हा स्टॉल आहे तरी कोणाचा? अरे आपला आरव आहे ना, त्यांनी लावलाय तो स्टॉल, मुक्ता म्हणते. कोणीही नक्की सांगू शकत नव्हतं की काय होणार आहे, पण सगळ्यांना एकच गोष्ट माहीत होती, आज काहीतरी वेगळं होणार आहे. भाषण संपताच क्षणातच मैदान एका रंगीबेरंगी जगात बदललं. रिबिनी हवेत उडत होत्या, कुठे बलून फोडण्याचा खेळ, कुठे रिंग टाकण्याचा, तर कुठे चेहऱ्यावर चित्र काढून देण्याचा स्टॉल होता. पॉपकॉर्नचा खारट वास आणि कॅन्डी फ्लॉसचा गोड सुगंध एकत्र हवेत मिसळला होता. एखाद्या उत्सवाप्रमाणे सगळं झगमगत होतं. या गर्दीत एका कोपऱ्यात एका मोठ्या झाडाखाली एक वेगळाच स्टॉल होता. त्यावर एक मोठा काचेचा गोल कंटेनर ठेवलेला होता. तो पाण्याने भरलेला होता आणि त्याच्या बाजूला आरव उभा होता. तोच होता स्टॉल क्रमांक 7. आरवने हातात एक छोटी घंटा घेतली आणि ती वाजवली. या या या, नशीब आजमावून पहा, फक्त डोकं चालवा आणि 2 मिनिटात बॉल वर काढून दाखवा. आरवचा आत्मविश्वास पाहून मुले अवाक झाली होती. या टाकीतून हा बॉल काढा आणि खाण्याच्या स्टॉलचं फ्री कुपन जिंका. पण 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 याचे काही नियम आहेत ते ऐका. पाण्याला हात अजिबात लावायचा नाही, कंटेनर तिरपा करायचा नाही, चुंबक वापरू नका आणि तुम्हाला फक्त 2 मिनिटच मिळतील. गर्दीत कुजबूज सुरू झाली. पाण्याला हात न लावता कसं शक्य आहे आणि फक्त 2 मिनिटं असं कसं? हा काहीतरी फसवत असेल. मुक्ता पुढे आली आणि म्हणली, तू आम्हाला आधी करून दाखव. आरव हसला. मी दाखवणारच आहे, पण थोड्या वेळात. आधी तुम्ही प्रयत्न तर करा. सर्वात आधी रोहन पुढे आला. शाळेतला सर्वात ताकदवान मुलगा. त्याने खिशातून च्युइंगम काढलं, काठीला लावलं आणि पाण्यात टाकलं. त्याला वाटलं बॉल चिकटेल आणि बाहेर येईल, पण पाण्याचे थेंब लागता च्युइंगमचा चिकटपणा गेला. बॉल फक्त फिरत राहिला, पण वर आलाच नाही. मग आली मुक्ता, जी रोबोटिक्स क्लबची कॅप्टन होती. तिने एक लांब प्लास्टिकची नळी आणि व्हॅक्यूम पंप आणला. तिने नळी पाण्यात बुडवली आणि पंप चालू केला. पण पाणी गरगरायला लागलं, पण चेंडू काही हालेना. आणि अचानक पाण्याचा एक मोठा फवारा उडला आणि मुक्ताच्या चेहऱ्यावरच बसला. सगळी मुलं पोट धरून हसायला लागली. वेळ संपली, वेळ संपली, आरव हसत ओरडला. चला आता पुढचं कोण? शेवटचा प्रयत्न करणारा अनिकेत होता. त्याने एक लांब तार घेतली होती आणि तिचा फास बनवला होता. त्याने चेंडू फासात अडकवण्याचा खूप प्रयत्न केला आणि एकदा तो अडकलाही. गर्दीने श्वास रोखून पाहिलं, पण चेंडू खूप जड होता
आणि पाण्यात तो निसटला. पुन्हा धप करून तळाशी जाऊन पडला. डिस्क्वालिफाईड, डिस्क्वालिफाईड, आरव हसत म्हणला. कोणीही यशस्वी झालं नाही. हे अशक्य आहे रे, अनिकेत ओरडला. चेंडू खूप जड आहे आणि पाणी त्याला खाली खेचतंय. गर्दी आता पांगली जाणार होती तेवढ्यात आरव हसला. थांबा मित्रांनो, हे अशक्य नाही, हे विज्ञान आहे. आता आरव पुढे आला आणि मग त्याने खिशातून एक मॅजिक पावडर काढली. ती पावडर त्याने पाण्यात टाकली. पाहता पाहता बॉल आपोआप वर येऊ लागला. सगळी मुलं मोठे डोळे करून बघू लागली. अरे च्या, हे कसं केलंस आरव? आणि हे काय टाकलंस नेमकं पाण्यात? असं कसं शक्य आहे? मुक्ता, रोहन आणि अनिकेत एकदम बोलले. सांगतो सांगतो, धीर धरा, आरव म्हणला. अगदी सोपं आहे. जेव्हा एखादी वस्तू पाण्यात जाते ती पाणी बाजूला ढकलते. ते पाणी त्या वस्तूला वर ढकलतं. यालाच म्हणतात, सांगा? आर्किमिडीज प्रिन्सिपल, आरवने समजवले. पाण्याचा नियम सांगतो की तुम्ही जेवढे पाणी बाजूला सारता तेवढ्याच वजनाचे पाणी तुम्हाला वर ढकलते. चेंडूने सारलेले पाणी हलके होते म्हणून तो बुडाला. आणि जेव्हा मी त्यात जादूची पावडर टाकली तेव्हा पाण्याची घनता वाढली. त्यामुळे बॉल तरंगू लागला. ती पावडर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मीठ होतं. अय्या, असं बोलत मुलांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला. प्रजासत्ताक दिनाचा हा फनफेअर आरवमुळे एका मोठ्या सायन्स लॅबमध्ये बदलला होता. पण तेवढ्यात मुक्ताने विचारलं, हे ठीक आहे, पण जर एक छोटा खिळा पाण्यात बुडतो तर लोखंडाची बनलेली इतकी मोठी जहाजे समुद्रावर कशी तरंगतात? आरवने हसून उत्तर दिलं. खूप छान प्रश्न विचारलास तू. विचार करा, लोखंडाचा छोटा तुकडा खूप कमी पाणी बाजूला सारतो म्हणून पाण्याचा धक्का त्याला पेलवत नाही. पण जहाजाची रचना पहा. जहाज आतून पोकळ असते आणि त्याचा आकार खूप मोठा असतो. जहाज जेव्हा समुद्रात उतरते तेव्हा त्याच्या प्रचंड आकारामुळे हजारो टन पाणी बाजूला सारते. आर्किमिडीजच्या नियमानुसार जहाजाने जेवढ्या वजनाचे पाणी बाजूला सारले आहे तेवढीच ताकद पाणी जहाजाला वर ढकलण्यासाठी लावते. जहाजाच्या वजनापेक्षा बाजूला सारलेल्या पाण्याचे वजन जास्त असते म्हणूनच ते अजस्त्र लोखंडी जहाज कापसासारखे पाण्यावर तरंगते. मुलांच्या चेहऱ्यावर आता आश्चर्याच्या ऐवजी विज्ञानाचा आनंद दिसत होता. लक्षात ठेवा मित्रांनो, आरवने शेवटी सांगितलं. समुद्रात पोहणे नदीपेक्षा सोपे असते कारण समुद्राचे पाणी खारट आणि जड असते जे तुम्हाला जास्त ताकदीने वर ढकलते. मुख्याध्यापकांनी आरवचं कौतुक केलं आणि त्याला उत्कृष्ट स्टॉलचं बक्षीस दिलं. आरवने तो फूड स्टॉलचा पास मुक्ताला दिला कारण तिने खूप चांगला प्रश्न विचारला होता. मैदानावरची गर्दी ओसरली. दिवे विझले, पण स्टॉल क्रमांक 7ने पेटवलेली कुतूहलाची ती ठिणगी मुलांच्या मनात आता एका मोठ्या मशालीसारखी धगधगत होती. विज्ञानाच्या महासागरात प्रश्न हे होकायंत्र असतं आणि कुतूहल हेच जहाज जे आपल्याला नवनवीन शोधांच्या किनाऱ्याकडे घेऊन जातं.